महाशिवरात्रीच्या अगोदर 1 महिना मंदिर बसवण्याचा महाशिवरात्रीच्या अगोदर 1 महिना संकल्प आहे आणि उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होतील 4 महिन्यात त्यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन करायचा मी संकल्प सोडतो। नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। तळोजा मजकूर येथील प्राचीन शिवमंदिराचं जीर्णोद्धार या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचं काम अतिशय प्रगतीपथावर आहे। काही दिवसांपूर्वी या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली होती आणि तुम्ही पाहाल की आज त्या मंदिराचं काम प्रगतीपथावर आहे आणि निश्चितच याचा जो पुढाकार आहे बबनदादा पाटील यांनी घेतलेला आहे। खरं म्हणजे अतिशय धार्मिक वातावरणामध्ये हे काम सुरू आहे आणि त्यामुळे निश्चितच गावकऱ्यांच्या मनावर असेल समाधानाची या ठिकाणी भावना दिसत आहे। आपण दादांना विचारूया की आपल्या पुढाकाराने हे मंदिर साकारत आहे आणि किती कालावधीपर्यंत तुम्हाला असं वाटतं की अपेक्षित आहे की पूर्ण होईल? दादा, खरं म्हणजे एखादं सार्वजनिक जेव्हा काम येतं, मग मंदिर असो कुठली सार्वजनिक ज्या ठिकाणी सार्वजनिक हित दिसतो ते कामं आहेत ना, खूप वेळ लागतो त्या कामांना, परंतु मंदिराच्या बाबतीत असं दिसतंय की काही दिवसांपूर्वी या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं आणि अगदी थोड्या कालावधीमध्ये या ठिकाणी मंदिराचा स्लॅब देखील पडतो। निश्चितच आपण पुढाकार घेतल्या कारणाने संपूर्ण ग्रामस्थ एकजुटीने तुमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत। किती कालावधी लागेल या मंदिराला एकंदरीतच? सागर, महाराजांच्या आशीर्वादाने सखाराम शंकर हे सगळ्यांची नावं घेतली, जे सहकारी आहेत ते सर्वांचाच योग्य सत्कार योग्य वेळी केला जाईल। सर्वांच्या सहकार्याने व गावकऱ्यांच्या मदतीने बबन पाटील एकटा मंदिर बांधत नाही, बबन पाटील या गावचा एक ग्रामस्थ आहे। मी बबन पाटील मान्य शिवसेना प्रमुखांनी बबनदादा मला नाव दिलं आणि महाराष्ट्राची माझी ओळख करून दिली। 7वी शिकलेला माणूस महाराष्ट्राचा राज्यमंत्री लाल बत्तीत बसवाचा योग मान्य शिवसेना प्रमुखांनी दिला। ज्या शिवसेना प्रमुखांनी मला ते दिलं त्याचं लोकांना काहीतरी मी देणं लागतो त्या भावनेपोटी पहिला सागर राजे आपल्या गावातली आणि या पंचवर्षातली मुलं शिकत नव्हती। माझ्या डोक्यात आलं का मी नाही शिकलो, 7वी परत शिकलो, इथनं जायचं, कपडे काढायचं, रेल्वे लाईनवर जायचं आणि कपडे घालायचं आणि नावड्याला जायचे, अशी परिस्थिती ही 28 वर्षापूर्वी होती। त्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी शिवसेना प्रमुखांना शाळा सांगितलं, शाळा काढतो। मला साहेब बोलले, अरे बबन तू काय शाळा काढतो, तू मारामाऱ्या करतो, तुझ्या शाळेत येईल कोण? अशा परिस्थितीत शाळा काढली। घरचं माझं मंदिर मुलांना शिकवायची गावची व्यवस्था केली। एक गावचा नागरिक या हेतूने मी सगळं केलेलं आहे। नंतर माझं घर झालं। शिवसेना प्रमुखांचा मनात इच्छा होती शिवसेना प्रमुखांचं चांगलं कॉलेज व्हावं, या भागातल्या मुलांना सर्व पद्धतीचं शिक्षण मिळावं, CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, लॉ कॉलेज, सगळं मिळावं, बी फार्मा ती व्यवस्था केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी सखाराम शंकर शेठ या सगळ्या मंडळींची ते बघा, काका रोज काठी घेऊन उभा असताना इथं, त्यामुळे मंदिर लवकर झाला। देवरामराजे। तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना गावकीची आमची बैठक झाली। आपल्या तिन्ही पाड्याच्या लोकांना बोलवलं होतं का आपण हा मंदिर बांधू, पण त्याला काय मूर्त येत नाही। जोपर्यंत शंकर भगवानच्या मनात येत नव्हतं माझं घर बनावं तोपर्यंत ते काय होत नव्हतं। मग मी महाशिवरात्रीला संपर्क सोडला का आता मंदिर बांधायचं, सगळ्यांना विनंती केली, आले। आज जी सुरुवात केली मला पण माहीत नव्हतं, पण माझ्या लक्षात होतं का मी जूनच्या अखेरीस हे मंदिराचा स्लॅब भरेल। महाराजांचा आशीर्वाद होता, त्यांच्या हस्ते पूजन झालं होतं आणि आजचा तो दिवस उजाडलेला सागर राजे आहे। आपली इच्छा आहे, रोज काही गावचे ग्रामस्थ येऊन सकाळ संध्याकाळ इथे बसतात, या लोकांना मदत करतात, पाणी देतात, चहा देतात, सगळं काम हे मी एकटा म्हणून माझ्या याने होत नाही, या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम तुम्ही पुढाकार घेतला म्हणून तो सुरुवात झाला, घ्यावा लागतो। हां बरोबर। आणि सखाराम शेठची इच्छा होती
असे परत हे मंदिर झालं पाहिजे, बरोबर. ती त्यांची आणि ग्रामस्थांची इच्छा सगळ्यांची पूर्ण करतो. अशा पद्धतीने मनात आलं हा मंदिर. एक माझ्या डोक्यात वेगळी कल्पना आहे राजा. काय काय बोला. लोकांना वाटतं इथं दगड व्हावं, काय करायचं ते मी माझ्या मनात आहे. सगळंच अगोदर सांगलं तर लोकांना चर्चा करायला वाव राहणार नाही, हे होणारच आहे. बरोबर. म्हणजे करून मी दाखवणार आहे. लोकांचा विषय आहे, मी बोलतो मनातला का दगडाचा हंडी, पण तांत्रिक दृष्ट्या सागर राजे दगडाच्या हंडी लोड घेऊ शकणार नाही. तर मी आर्किटेक्टशी बोललो, सर्वांशी बोललो, जो गाभारा जो आपला आहे त्याच्यावरती हंडी घ्यायची. बरोबर. आणि ती हंडी घेताना आपण खोलवर ड्रिलिंग मशीन कोपऱ्यात मारले पिल्लर खोदायला तर पिंडी हलू शकतो. हो बरोबर आहे. त्यामुळे एक वेगळा मार्ग करून वेगळ्या खोलवर जाऊन रॉड घालून तो हंडीचा भाग आपण उचललेला आहे. आणि त्याच्यावर दगडाचा बांधकाम झाला तर होऊ शकत नाही. राम मंदिर पण गळलाय. लोकांना बोलायला कारण असतात, बनला ते नाही बोलत, पण काय काढलं का थोडंसं. म्हणून शंकर भगवानची पिंडीला कुठेही हात न लावता आज महाराजांनी जे पूजन केलं, आजपर्यंत कुठेही काही न होता सुरक्षित पिंडी ठेवता आज आपला स्लॅब पडत आहे. लोकांची इच्छा आहे दगड लागावा, दगड लागणार. तो लागल्यावर लोकांना समजेल कुठे दगड लावायचा, त्या ठिकाणी दगड लावणार. रत्नागिरीवरून मी जांभार दगड मागवलेला आहे आणि तो कुठे लावायचा, काय करायचा, मंदिराला शोभेल शंकराचं मंदिर असं मंदिर बनवणार आहे. लोकांना वाटेल महाशिवरात्रीच्या अगोदर 1 महिना मंदिर बसण्याचं महाशिवरात्रीच्या अगोदर 1 महिना संकल्प आहे. आणि उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होतील 4 महिन्यात, त्यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन करायचं मी संपर्क सोडतो. माझा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, हो कॉन्ट्रॅक्टर इकडे पिंटू शेठ, आणि मंदिर बनवणार कुठे या मंदिर बनवणारा माणूस आहे. याने 100च्या अधिक मंदिर बनवलेले आहे. आपण नडालला गेले असतील, जे मात्रेचे मंदिर आपण बघितले असतील बनवलेले, ते त्यांच्या हस्ते बनलेले आहेत. काय नाव त्यांचं? नाव विचारतो 2 मिनिट. काय नाव तुमचं? मंदिर हे कॉन्ट्रॅक्टर यावी स्लॅब आतपर्यंत आणले. हे पिंटू शेठ हे RCCचं काम करतात. मंदिरवाला कुठे गेला? नाव काय तुमचं? माधव कोंडीबा गुट्टे. बरं, मी काय म्हणतो, हे मंदिराचं जे काम चालू आहे अतिशय समाधान आहे गावकऱ्यांच्या मनावर. निश्चितच एक गावचं शिवमंदिर होते. तर आपल्या किती मंदिर आपण बनवले आजपर्यंत? आजपर्यंत मी एक 600 ते 700 मंदिर बनवले. बापरे, 600 ते 700 मंदिर बनवले आहेत बा. आणि याने आमचा कॉलेज बनवला. काय ना? आशिष गुप्ता. तुम्ही हे दादांच्या कॉलेजचं काम? बरं दादा, एक गोष्ट आता म्हणजे गावकऱ्यांच्या मनातली इच्छा म्हणजे शिवमंदिर व्हावं. अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे. जवळपास 1000 ते 1500 वर्षाचा इतिहास त्या तिथल्या शिवलिंगाला असावं. परंतु तशा तऱ्हेने तळोजी मजकूर ही पावनभूमी आहे. ही सद्गुरू वामन बाबांची पदस्पर्शाने पुण्य झालेली भूमी आहे. तर मला काय म्हणत, वामन बाबांचा मठ व्हावा, तुमची इच्छा पूर्ण होईल. म्हणजे ते मनातलं अगोदरच जाणतात, कारण ते मठ देखील आहेत ना, बऱ्याच गोष्टी आहेत ना, म्हणजे सगळ्यांची तोंड आहेत ना, एकत्र यायला खूप वेळ लागतो. पण दादांसारखा कोणतरी त्याच्यामध्ये पुढाकार घेतो ना, म्हणजे दादा म्हणजे संपूर्ण गाव. बाबांच्या मठावर रायगड रत्नागिरी वारकऱ्यांची फार मोठी श्रद्धा आहे. काही अडथळे येतात, तिथेच पण होतं, ते पार पडतात. त्यांच्या मनात आलं, जसं शंकर भगवानच्या मनात आलं का माझा हातात व्हायला पाहिजे, तसं त्यांच्या पण मनात आलं. तुमच्या मनात आलं म्हणजे देवाच्या मनात आलं, देवाच्या मनात म्हणजे या ठिकाणी सद्गुरू वामन बाबांच्या मठाचं देखील जीर्णोद्धार नक्की होईल. कारण तळोजा मजकूर गाव हा पहिला प्रसिद्धीला सद्गुरू वामन बाबांच्या नावाने. त्यानंतर आमच्या महाराजांनी जे काम सुरू केलेलं या भागात त्यांचं दुसरं नाव आहे. आम्ही कोण दुय्यम माणसं नाही. आता आहे ना दादांचा आहे ना अध्यात्माकडचा ओढा आहे ना, खरं म्हणजे दिसत आहे. दादा, हे मंदिर जेव्हापासून काम सुरू केलेलं आहे समाधान किती वाटतं? म्हणजे बघा किती समाधान वाटतं. मी घरातून निघताना राजकीय असो कॉलेज असो, पहिला मी मंदिरावर येतो. मंदिर सकाळी, आणि मंदिरावर येऊन काय कमी आहे काय चालू आहे या लोकांना सांगतो आणि जातो. आणि संध्याकाळी किती वेळ झाला तरी येतो. आज मनाला समाधान वाटतं. स्वतःचं घर झालं, सगळं कुटुंब व्यवस्थित आहे, कॉलेज व्यवस्थित आहे. पण एक शंकर मंदिराचं काम अपूर्ण. मी शंकराचा बघते.
त्यामुळे माझ्या हाती होतो याचा फार मनाला आनंद होतो. सुखान झोपतो का एक आता चांगलं काम माझ्या हातात आहे ना, तो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण करायची इच्छा आहे. म्हणजे दादांचा अध्यात्माचा ओढा खरं म्हणजे वाढत चालेल असं म्हणता येईल. कारण काय झालेलं आहे, आता आपण राज्यस्तरीय चालणार नाही. धनाजी महाराज सांगतात, मी 4 महिने ते वारकऱ्यांच्या सप्ताहात राहिलो. 2 दिवस डाळ भाजी त्यानंतर पण डाळ भाजी केलं, पण माझी बायको बोलते माल बिल काय घालू. त्यांचा अध्यात्माचा ओढा काय बोललो. राज्यस्तरीय जो सप्ताह झाला खारघरमध्ये, तिथे देखील दादा खूप ऍक्टिव्ह होते. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठ्या पद्धतीने जी त्या ठिकाणी मदत आहे, जे आर्थिक मदत मिळवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि सगळी गणती आहे ना पैशावर चालत असतात. किती श्रद्धा असली तर पैशाशिवाय काय चालत नाही. आणि त्यामुळे किती कोणाच्या मनात उत्साह असला तो पैशाच्या स्वरूपात दिसला नाही तर मग ते कामं होत नाही. आणि दादांसारखा जेव्हा एखादा व्यक्ती उभा राहतो त्यामुळे निश्चितच कशाचीच कमतरता येणार नाही असं या ठिकाणी म्हणता येईल. आज तळोजा मजकूरचं काम हे प्रगतीपथावर आहे. येत्या महाशिवरात्रीच्या एक महिना अगोदर हे काम पूर्ण होईल अशा आशा या ठिकाणी आहे. आणि त्याचप्रमाणे जी संपूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे की बाबा या ठिकाणी सद्गुरू वामनबाबांचं मठ ते देखील या ठिकाणी पुन्हा एकदा उभारलं जावं, ती देखील इच्छा पूर्ण होईल असा विश्वास या ठिकाणी दादांनी व्यक्त केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं, सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.